तर आशाताईंबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार नीलिमा जांगडा। खरं तर पर्सनल आयुष्य, प्रोफेशनल आयुष्य अनेक चढ उतार आजपर्यंत आशाताईंनी पाहिले। अनेक वेळा एक पत्रकार म्हणून तुम्ही त्यांना फार जवळून पाहिलं, त्यांना वाचलं असेल, त्यांना ऐकलं असेल। या सगळ्या गोष्टी पाहता पर्सनल आयुष्याची काळी रेघ मात्र त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यावर कधीच झळकली नाही। स्वतःला नेहमी चिरतरुण ठेवणाऱ्या, चिरतरुण आवाजानं सगळ्यांवरती गारूड करणाऱ्या आशाताई आज गेल्या। मात्र आठवणी काय सांगतात नीलिमाजी? आठवणी म्हणजे गायिका म्हणून त्या किती श्रेष्ठ हे बोलायची माझी लायकी नाही. त्यांच्या गायकीबद्दल, त्यांच्या आयुष्यातल्या संघर्षाबद्दल अनेक मान्यवर बोललेत. मला एक त्यांचा वेगळा पैलू आजवर जाणवला म्हणजे जेवढ्या माझ्या त्या सहवासात आल्या, जेवढ्या मुलाखती घेतल्या, त्या मराठी गाणी म्हणा, हिंदी गाण्याच्या पलीकड एक रसिक म्हणून मला त्या भावल्या. म्हणजे मला जो बरं. त्यांचा चेहरा आपण जो म्हणतो काळी रेघ त्यांनी उमटू ह्याच्यासाठी दिली नाही. कारण मुळातच अतिशय रसिक वृत्तीच्या होत्या त्या. हं. कसं तर चांगलं राहणं म्हणजे दोन हे विरोधाभास आहेत. आपण लता दीदींना सोज्वळ, पांढरी साडी, कॉन्ट्रास्ट ब्लॅक अँड व्हाईट म्हणू शकतो. हो. विरोधाभास असा स्वभावाचा त्या सोज्वळ तर आशाताई लहानपणापासून तुम्ही म्हणालात तशा बंडखोर पण अतिशय रसिक वृत्ती त्यांची होती. त्या गाण्यामध्ये भाव ओतणं किंवा ते गाणं गाणं किंवा आयुष्यात एवढे आघात सोसून सुद्धा त्यांनी आपली रसिकता जोपासली. हं. माझ्या मते त्यांच्या यशाचं रहस्य आहे. म्हणजे काय छोटंसं सांगायचं म्हणजे मुलाखती एकदा झाल्यानंतर मला अनेकदा प्रश्न पडायचा, ज्या रंगाची आशाताई साडी नेसतात, त्याच रंगाचं त्यांच्या केसात गुलाब असतो किंवा हं. फुल असतं तसं. म्हणजे मग ते निळं असू दे काय. मी सहज त्यांना विचारलं म्हणजे जवळीक जास्ती झाल्यानंतर, "आशाताई एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तुम्हाला नेमकं त्या साडीचं मॅचिंगचं गुलाब कसं फुल मिळतं हो?" त्या म्हणाल्या, "मला मॅचिंगची अत्यंत आवड आहे आणि मी प्रत्येक साडीचं एक फूल बनवूनच घेते." हं, हं, म्हणजे हं. खरं तर ही क्षुल्लक गोष्ट आहे शक्य म्हणजे ह्यातून दिसणारी रसिकता, नखशिखांत मॅचिंग असणं, नीटनेटकं राहणं, प्रेझेंटेबल राहणं, स्टेज सेन्स जो आता आपण म्हणतो, तो त्यांना तेव्हापासून होता. आणि बरोबर. जेव्हा लता दीदींच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांना बघतो, तेव्हा ते आणि म्हणजे जास्ती खुलून दिसतं त्यांचा तो पण गाणं, त्यांची गायकी, त्यांनी गायलेली 12,000 गाणी, वर्ल्ड रेकॉर्ड हे सगळं, सगळं असणारी व्यक्ती अतिशय रसिक वृत्तीची एक महाराष्ट्रीयन मराठी बाईला जी आवड असते, नटणं, थटणं, मुरडणं, गजरे घालणं. म्हणजे गजरे किंवा फुलं घालणं आउटडेटेड फॅशनेबल नाही असं म्हणलं असं नाही. हं, म्हणजे हं. कितीही परदेशी जरी त्या गेल्या, तरी त्यांनी आपलं जे आवड आहे ती मनापासून जोपासली. मला बरोबर. कोण काय म्हणेल मला पडलं नाही. ही माझी आवड आहे. हे आमचे संस्कार आहे. हे मी वाढलेली आहे मराठी घरात, तर मी हं. ही अशीच राहणार. हा जो म्हणजे त्यांच्या गाण्याबद्दल मी बोलूच शकत नाही. पण हे म्हणजे त्यांच्या छोट्या-छोट्या जेव्हा-जेव्हा त्यांची माझी गाठभेट झाली, तेव्हा छोट्या-छोट्या गोष्टीतून मला जाणवलेलं त्यांचं आणि स्वयंपाकाची अतिशय आवड, हं, हं. करून घालण्याची आवड, एवढ्या व्यस्ततेत सुद्धा हे सगळं त्यांचं करणं, ते खूप छान वाटलं. तसं त्यांच्या माणुसकीचं म्हणजे हे मी वाचलेलं आहे आणि ते नक्कीच खरं आहे. हां, हां. श्रीयुत भोसले यांच्या बरोबर त्यांचे संबंध बिघडल्यानंतर, घटस्फोट झाल्यानंतर सुद्धा हं. त्यांच्या सासूबाई त्यांच्याशी खूप चांगल्या वागल्या होत्या. बरं. सॉरी आशाताईंनी ते आयुष्यभर स्मरणात ठेवलं होतं. जरी भोसलेंशी त्यांनी घटस्फोट घेतला, तरी शेवटपर्यंत त्यांनी सासूबाईंना हवं, नको, आर्थिकदृष्ट्या म्हणा, भावनिकदृष्ट्या त्यांनी सांभाळलंय. मला वाह! हा मोठा गुण वाटतो. एवढी मोठी नावलौकिक असणारी गायिका, जिचं कौटुंबिक आयुष्य काही कारणाने उद्ध्वस्त झालं होतं, पण तिने कुठेतरी तो चांगुलपणा जपला. मला कोणी चांगलं दिलं तर मी किती त्याची परतफेड करू, राग नाही मनात ठेवला. हं, हं, हं. मला त्यांची ही क्षमाशील वृत्ती फार आवडते. आणि बरोबर. त्यांचा हा म्हणजे मुळात ही रुजुता आहे, नम्रता आहे. माईंकडनं आलेली, मास्टर दीनानाथ मंगेशकरांकडनं आलेली, हं, हं. समोरच्याचं मन जपणं, आपल्याशी कोणी चांगलं बोला. नक्कीच निलिमाजी, मला आणखी एक प्रश्न तुम्हाला खरं तर विचारायचा आहे की नीटनेटकं बोला, राहणं बोला. का त्यांना शक्य होतं किंवा काय त्यांची रसिकता होती हे तुम्ही तुमच्या अनुभवातून सांगितलं। पण मला एक हं, सांगा की तीच व्यक्ती ज्या वेळेला भारताच्या पलीकडे जाते, साता हं, समुद्रापारही तिची गाणी ऐकली जातात। बरं, तो काळ हं, होता ज्यावेळेला शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त गाणं अपमान हं. समजला जायचा किंवा ती चूक समजली जायची। मात्र आशाताई हे रसायन नेमकं कसं होतं, ज्यांना आजपर्यंत वेगवेगळ्या शैलीतली गाणी गाऊन दाखवली, परफॉर्म करून दाखवली
आणि आज साता बरोबर. समुद्रापारही आजच्या जनरेशनलाही आपली वाटावी अशा प्रकारची गाणी त्यांनी कशी काय हं. गायली? ह्याच्यासाठी मुळात संगीतावर अतिशय प्रेम असावं लागतं हं. आणि आपण जे काम करतो, आपल्या वाड-वडिलांकडनं आलेला जो वारसा आहे, त्याच्यावर प्रचंड श्रद्धा असणारी व्यक्तीच हे करू शकते, असं माझं प्रामाणिक मत आहे. हां, हां. जेव्हा तुम्ही शास्त्रीय संगीताबद्दल बोलताय, चित्रपट संगीत गाणं सुद्धा जेव्हा वाईट मानलं जातं, हो. म्हणजे लताबाईंना पण हे म्हटलं गेलं, की शास्त्रीय संगीताचा वारसा असताना हां, हां, चित्रपटांमध्ये बोला. का गायलात? हं. आवाज येतोय आपला, बोला. हां, म्हणजे चित्रपट संगीत गाणं सुद्धा कमी दर्जाचं म्हणजे लताबाईंना पण हिणवलं जात होतं, की तुमचे वडील तर एवढे मोठे शास्त्रीय गायक. पण त्यांनी तेच उत्तर दिलं, माझ्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे. हं. आज माझं कुटुंब पैसे कमवून उभं करणं हे माझं बहीण, मुलगी म्हणून पहिलं कर्तव्य आहे. आशाताईंचा पण तोच पेच होता, की मला कसंही माझ्यावर अवलंबून असलेली 3 मुलं, मला उभं राहायचंय, हं. मला जगायचंय, मला कोणाच्या आश्रित म्हणून राहायचं नाहीये. माझ्या लता दीदींनी त्यांना खूप सांभाळून घेतलं. पण नाही, मला माझं स्वतंत्र अस्तित्व टिकवायचं. ह्याच्यातूनच त्यांनी कुठचंही गाणं, संगीत ही पूजा मानली. हं. कुठचंही गाणं कमीपणाचं आहे असं नाही मानलं. त्यांच्यासाठी संगीत ही पूजा होती. त्यांनी कुठच्याही गाण्याला खालच्या हीन दर्जाचं आहे. मग ते कॅबरे डान्सरचं मग हेच मला म्हणायचंय, कॅबरे डान्सर सुद्धा उत्तम आवाजात भाव आणू शकते. हं, ते हं, हं. तो तिचा म्हणजे त्यांनी गाण्यातून हे सिद्ध केलं. की हे बरोबर. एक कॅरेक्टर आहे, या व्यक्तिरेखा आहेत. संगीत हे कधीच दुय्यम दर्जाचं किंवा हे संगीत चांगलं वाईट नसतं. संगीत हे संगीतच असतं. ते कोण गातंय, कशा पद्धतीने पेश करतंय ह्यावर ते अवलंबून असतं. त्यामुळे त्या ठाम होत्या, विचारांवर ठाम होत्या, संगीतावर असीम श्रद्धा होती त्यांची. म्हणूनच त्या साता समुद्रापार जाऊन सुद्धा ते आपलं हिंदी संगीत, चित्रपट संगीत म्हणा, कुठचंही संगीत लोकप्रिय करू शकला कारण त्यांचा मुळात स्वतःवर विश्वास होता. हं, हं, हं. अतिशय आत्मविश्वास होता. मी उत्तमच करते, मी चांगलं तेच करते, मी कुठचीही गोष्ट वाईट करत नाही. ह्या आत्मविश्वासातूनच हे सगळं घडलेलं आहे. आणि अर्थातच मंगेशकर कुटुंबियांचा तो वारसा आहे. तो त्यांनी पुढे नेला, साता समुद्रापार नेला. काळाबरोबर चालल्या, नवीन बदल आत्मसात केले, पण आपलं मूळ संगीत टिकवून ठेवलं. हा त्यांचा मोठा गुण मला वाटतो. बरोबर आहे. एक माणूस म्हणून त्या कशा घडल्या, त्या संदर्भातले काही किस्से आणि त्यांच्या आठवणी तुम्ही आज आमच्याबरोबर शेअर केल्या, त्यासाठी धन्यवाद निलिमाजी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.